मी काल म्हणालो मी उद्या तुला काहीतरी मस्त देणार आहे, आठवतंय? हो, आहे माझ्या लक्षात. वैदेही, I love you. ओके, थांब थांब. पोचलो? येस. रेडी? हो. सो कैसा लगा? चल. थांब. तर काय? या रे. आता काय म्हणणार आपण मानस दादाला? हॅपी बर्थडे मानस दादा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला चला, मानस 1 मानस 2 चले. सरप्राईज आहे. चले गौरे. कासे का चेहरे का. चल. बस क्या यार, कितना इमोशनल होगा. आज बर्थडे आहे तुझा. चल, द केक इज वेटिंग फॉर यू. ओके, चल. काय मानस, वाट कसली बघतोयस? कम ऑन, कट द केक. एक मिनिट. हॅलो. अरे मी आहे रे इकडे. तू ये, आपण मग भेट. इकडे कशाला? अरे आपण सगळ्यांनी एक नियम पाळूया का? आपण जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत कोणीही मोबाईल फोन वापरायचा नाही.
सगळ्यांचे फोन सायलेंट वरती आणि माझ्याकडे दे फोन दे हा सगळ्यांनी चल दे फोन दे कोणी वापरायचं नाही सगळ्यांचे मोबाईल फोन जप्त मोबाईल दे काढ सगळ्यांनी काढा चला फोन नाही हो बर्थडे बॉय असला तरी काय आलं फोन दे तुझा ठेव ठेवतोय ना घे ठेवला बस चलो नाउ वी आर रेडी कट द केक Happy birthday, Manas. उठीत अनराहोनी जात उठीत अनराहोनी जात नजरेतूनी हे व्यक्त होत नजरेतूनी हे व्यक्त होत Thank you. Thank you. Thank you. Thank you. सकाळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अगदी समाधान मिळालं. पिल्लू मोठं झालं ग आता आपलं. आता तुम्ही पण लक्षात ठेवा तो आता लहान नाहीये त्याच्याशी बोलताना जरा काळजी घ्या. हो बरोबर आहे पण माझं काय होतं मला कळतं पण वळत नाही. बरं चांदीचं ताट काढलंयस का? हो काढून ठेवलीये घासून पण ठेवलीये. आणि तुमची ती सुप्रसिद्ध महिरप तुझ्या रंजू आत्याने दिलेली? हो काढलीयेत आणि नेहमीसारखी फुलं पण आणली आहेत सजावटीला. फर्स्ट क्लास सगळी तयारी झालेली आहे. आता चिरंजीव आले की मस्त जेवूया एकत्र. सालाबाद प्रमाणे चांदीच्या ताटात जेवून दे पिल्लू. कोणी बघितलं तर विश्वास ठेवतील का की इतकं प्रेम करता तुम्ही मनावर? तू तरी बोलू नकोस असं तुला ठाऊक आहे ना सगळं. बाकीच्यांची पर्वा नाही मला. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला कळलं की झालं तेवढं पुरेसं आहे मला. हो मला माहिती आहे मी चेष्टा करते तुमची.
चिरंजीव राहिले कुठे? जरा फोन कर, बघ कुठे आहे. मित्रांच्या तडकलेला असणार. आत्ता लावू लगेच फोन? करून तर बघ, भूक पण लागली. संपलं असेल का पण त्याचं? करून तर बघ. बर. किती गोड आहेत ना ही मुलं. सो स्वीट. मानस, तू खूप लकी आहेस, यु नो दॅट. आणि तू त्यांच्यासाठी इतकी कामं करतोस. आय मीन ऑनेस्टली मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू इतकं नोबल काम करत असशील. गुड जॉब. थँक्स समीर, थँक्यू सो मच. पण मला एक गोष्ट सांग, मी इकडे ह्यांच्यासाठी काम करतो हे तुला कुठून कळलं? अपनी भी CID है बॉस. आता सांगशील का? ओके जोक सपाट. काही नाही, मी तुला आणि अमितला याबद्दल बोलताना ऐकलं कॉलेजमध्ये. दॅट्स इट. हा प्लॅन बनवला. ओके. नाही पण सिरियसली गुड जॉब. आय मीन आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. हा आश्रम, हे इथलं वातावरण, या मुलांचं निष्पाप हसू, त्यामागे असलेले एक भयानक वास्तव, द हार्श ट्रूथ. डॅम इट, रिलेट व्हायला होतंय. म्हणजे समीर, Dude, it's your birthday, yeah. Enjoy, man. Enjoy. उघडू? Vaidhi, thank you so much. It's so beautiful, yaar. Really? Yeah, really. तुला आवडलं ना? हो म्हणजे काय, of course. मानस, तू जे मला कॉलेजमध्ये सांगणार होतास ते राहूनच गेलं. आत्ता सांग ना.
मानस, ते जे कॉलेजमध्ये सांगणार होतास ना ते राहून गेलं. सांग ना आत्ता. सांगू? आत्ता सांगू? वैदेही, वैदेही, अभी मूड नहीं है. हळूहळू पडशील. डान्स करतो. चल डान्स कर. अरे आम्ही गातो ना. आम्ही गातो. चल. सो आज खूप खुश दिसतोस तू. या समीर, आज ना तुझी 2 नवीन रूपं बघायला मिळाली. कोणती? ती म्हणजे तू उत्तम फ्रेंड आहेसच, नो डाऊट, पण मानससाठी ही अशी पार्टी अरेंज करून तू एक उत्तम माणूसही आहेस हे प्रूफ केलं. अच्छा, म्हणजे हे आधी माहित नव्हतं. आय डिडंट. जस्ट जोकिंग. बर, आणि दुसरं रूप कोणतं? दुसरं रूप म्हणजे या सगळ्या लहान मुलांमध्ये हरवून जाणारा समीर. वैदेही, मी कनेक्ट करतो या मुलांशी. म्हणजे बघ ना, ते अनाथ आहेत म्हणजे काय आहे? त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाहीये, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी कोणी नाहीये, त्यांचे लाड करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्याकडे हक्काचे असे आई बाबा नाहीयेत. थोडक्यात काय तर ते दुर्लक्षित आहेत. हेच दुर्लक्षित असणं, दुर्लक्षित होणं मी गेले अनेक वर्ष सहन करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांच्यातलंच एक आहे. हा, आता फरक फक्त इतकाच आहे की ते इथे राहतात अनाथ आश्रमात, आणि मी माझ्या डॅडने बांधलेल्या आलिशान बंगला कम अनाथ आश्रमात राहतो. समीर, don't say like that.